हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी ब्लॉग करायचं परत ठरवलंय, कन्सिस्टंट राहायचं ठरवलंय. तर आज आहे 25 डिसेंबर, क्रिसमस असल्यामुळे सुट्टी होती, रोनकला पण सुट्टी होती, म्हणून आम्ही पहिलं तर ब्लॉग अपलोड केला, जो तुम्ही बघितला असेल. नसेल बघितला तर जाऊन बघा. आणि ब्लॉग अपलोड करून आम्ही म्हटलं आज गुरुवार आहे तर आपण मंदिरात जाऊया. तर गुरुवार आहे, आपण मम्मी म्हटलं स्वामींच्या मंदिरात जाऊया. तर मी आता दादरच्या मठामध्ये चाललोय आम्ही पहिलं, आणि त्याच्यानंतर काय काय करू आम्ही तुम्हाला सांगतो. तर स्टे ट्यून. तर आता आम्ही निघालोय मठामध्ये जायला. मठामध्ये जाऊ आणि कदाचित आम्ही सिद्धिविनायक मंदिरला पण जाऊ. लास्ट टाइम मला जाऊन खूप टाइम झालाय, रोनकला पण जाऊन खूप टाइम झालाय. तर आम्ही दोघं निघालोय आणि मला अशोक वडाचा होता. ओके. तर बघूया आपण आता काय काय करू शकतो आजच्या दिवसामध्ये, आणि भेटूया. मायशाला आम्ही आज घेणार होतो, पण मायशा आणि सर्व जण म्हणजे माझे सासू सासरे वगैरे सुद्धा ते लोक शिर्डीला गेले, त्यामुळे मी तिला नाही घेऊ शकली. पण तिला पण तुम्हाला मी नक्कीच भेटवेन लवकरच. A few moments later. हॅलो गाईज, आता वाजलं संध्याकाळचे 5:45 आणि मी अजूनही काही आधेमध्ये काही व्लॉगच नाही केलं, फक्त थोडे थोडे क्लिप्स घेतले, ते मी तुम्हाला इथे इन्सर्ट करेन. 2 वाजल्यापासून 5:45 वाजेपर्यंत मी काय करत होती. आता तर पहिलं तिथून निघाली तर मला खूप भूक लागलेली. पहिला येऊन मी पाणीपुरी खाल्ली आहे, रोनक अजून खातोच आहे. आम्ही लोक लवकरच एक राईड प्लॅन करतो, तर त्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही बाईक राईड करतो. कुठे जाणार ते पण मी सगळं ब्लॉग करीनच, पण ते आता नाही सांगत आहे मी तुम्हाला कुठे जाणार आहे आम्ही ते. पण आम्ही लवकरच एक राईड प्लॅन करतो आणि त्याच्यासाठी आमचं बाईक प्रिपेअर करतो आहे. ॲक्च्युली आमच्याकडे आधी पण टॉप बॉक्स वगैरे आहे घरी, बट मध्ये एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला आणि त्याच्यामध्ये ते टॉप बॉक्सचं जे पार्टी प्लेट असते, काय त्याला बोलतात मला आठवत नाही, तर ते तुटलेलं ॲक्सिडेंटमुळे, आणि त्याचा स्क्रू निघालेला, त्यामुळे ते परत लागणं म्हणजे पॉसिबल नव्हतं. म्हणून आता आम्ही कुर्ल्याला जे मोठं मार्केट आहे, कुर्ला CST रोडला, तिकडे जाऊन आम्ही सगळं सॅडल बसवून घेतलं. मी ते क्लिप्स ॲड करेन. सॅडल, त्याच्यानंतर पुढच्या हेडलाईट्स वगैरे, आजची इंडिकेटर लाईट सगळं बसवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आमचे 3-3.5 तास असेच वाया गेले. रिटर्न चेंबूरला आलो आणि मला खूप भूक लागलेली म्हणून पाणीपुरी खाऊन घेतली. आता बघू. आता आम्ही मंदिरात जातो आहे मठामध्ये, कारण आज गुरुवार आहे. मी ठरवलं आहे की हर गुरुवारी जायचं. आज गुरुवार आहे तर मी नक्की जाणारच. आता मठात जाईन आणि मग तिकडे ब्लॉग करते. बघते, कदाचित सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाणं पॉसिबल नाही होणार, कारण खूप लेट होईल मग आणि उद्या सकाळी पण मला कामाला जायचं आहे, त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाणं पॉसिबल नाही होणार. पण मठात मी नक्की जाईन. तुम्हाला ते ब्लॉग करून दाखवेन मी. तुम्ही स्टे ट्यून. आणि मी तुम्हाला जे सांगितलं, आम्ही लवकरच राईड प्लॅन करतो आहे, तर आम्ही आता बसून त्याच्याबद्दलच सगळं डिस्कशन करतो आहे घरी वगैरे, की कसं काय करायचं. आम्ही दोघंच जाणार आहे, अजून कोण जॉईन होणार आहे असं तर काही नाही आहे. आम्ही दोघंच जाणार आहे. तर बघतो आता आम्ही निघतो इथून मठामध्ये जायला. बोल, तुला कसं वाटतंय, तू हे सॅडल वगैरे सगळं बसवून घेतलंस? म्हणजे आधी तर हे तर होतं आपल्याकडे पाचचं, पण आता तू सॅडल वगैरे पण बसवून घेतलंस आणि आपण आता टूरला जाणार आहे. हो, ते टूरसाठीच केलं आहे मी, कारण की माझं हे तुटलेलं हे ट्रॅकचं, हां, माझा टॉप बॉक्स त्याच्यात बसत नव्हता, तर मला ते गरजेचंच होतं, कारण की मला बसवायचंच होतं ते. आणि आता लांब जाणार आहे तर बसवावंच लागेल. आणि आपण ते सगळे वॉक पण करणार आहे, कुठून जाणार आहे ते तर प्रत्येक आत्ता नाही सांगणार की कुठं जाणार आहे, ते तुम्हाला डायरेक्ट ब्लॉग दिसणार तुम्हाला कुठं जाणार आहे. गाईज, हे बघा, आम्ही दोघांनी मॅचिंग घातलं. ठीक आहे, चालेल, चला. आता जस्ट आम्ही पोहोचलो आहे इथे मठाच्या इथे, आणि तुम्ही बघू शकता माझ्या वाटेत खूप लाईन आहे. म्हणून नाही त्यांचा नंबर कधी येईल, पण होप सो लवकरच येईल. तर आता मी जाते, पाया पडते, लाईनमध्ये उभी राहते. काही मगातपासून मी इथे लाईनीमध्ये उभी आहे आणि खूप मोठी लाईन आहे. वेट, मी तुम्हाला दाखवते.
अगदी तिकडच्या एकदम शेवटून तिथून सुरू होते ती लाईन पूर्ण तिथपर्यंत आणि तिथे जे छत्र्या दिसतात तुम्हाला तिकडे मोठ्या आणि इथून आम्ही पूर्ण त्या लाईनीपासून आलोय. 6:30 वाजल्यापासूनची सुरू आहे. तिथे आम्ही उभे आहोत 6:23 पासून आणि आता 7 वाजलेत. हे बघा 7 वाजलेत आणि अजून मी लाईनमध्येच आहे. तर गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता म्हटलं जरा इथे दुसरीकडे गाडी पार्क केली आणि म्हटलं जरा दादरच्या मार्केटमध्ये फिरून येऊया. तर आम्ही आता जस्ट दादरचं मार्केट बघतोय काय मिळतंय का माझ्यासाठी घ्यायला आणि बघूया. मी तुम्हाला सांगते मी काय घेईन ते. दररोज शॉपिंग तर मला नाही करायची, मी फक्त बघायला आली आहे काय आहे काय नाही ते बघूया, सांगते तुम्हाला. इथे असे खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आलेले आहेत. हे बघा 250 ला आहेत दोन्ही पण बॅग्स. ही एक मी बॅग घेतली जस्ट फॉर 250 रुपीज या पाचच्या शॉप मध्ये. तर आता आम्ही लोक निघालोय. मी खूप दमली आहे, खूप म्हणजे खूप. एक तर तिकडे जाऊन खूप कुर्ला तिथे जिथे गाडीचं आम्ही बसवलं तिकडे जाऊन खूप दमायला झालं आणि आता इथे लाईनीत पण खूप उभं राहायला लागलंय. खूप मोठी लाईन होती तरी आम्ही एक अर्धा पाऊण तास लाईनीमध्ये उभं होतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे एक फेरी मारली आणि आता आम्ही निघालोय. बस एक बॅग घेतली मला ती आवडली म्हणून छोटी वाली आणि आता निघालोय आम्ही घरी जायला. घरी जाऊ जेवू आणि झोपून जाऊ. बस आता माझी काहीच करायची ताकद नाहीये. घरी जायचं जेवायचं आणि झोपायचं बस एवढंच. आणि एकतर एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे काही विचारू नका. वेट मी तुम्हाला दाखवते इथे समोरच माझ्या किती ट्रॅफिक आहे. हे बघा तुम्ही बघू शकता हे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या एवढ्याशा रोडवर. हा रोड केवढा आहे पाठी पूर्ण माझ्या खाली आणि एवढं ट्रॅफिक इथे लागलेलं आहे. तर आता जस्ट आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते कारण आता मी खूप दमली. तुम्हाला माझ्या डोळ्यावरनं दिसत असेल की मी खूप दमली आहे आणि जेवणार आहे आता आणि झोपून जाणार आहे. बस एवढंच करू शकते मी आता, बाकी काहीच नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका. टिल देन बाय बाय.